हरकतीवर आक्षेप. हा व्हिडिओ तुम्ही आजच्या ऐवजी उद्या व्हॉट्सॲपवर शेअर करण्यावर आमची काही हरकत नाही. हे वाक्य अगदी सपशेल चूक आहे. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही आजच शेअर करा असा आमचा आग्रह आहे असं नाही. चूक व्याकरणाची आहे. करण्यावर आमची हरकत नाही हे काही योग्य नाही. करण्याला आमची हरकत नाही हे योग्य. म्हणून हे वाक्य, हा व्हिडिओ तुम्ही आजच्या ऐवजी उद्या व्हॉट्सॲपवर शेअर करण्याला आमची काही हरकत नाही असं असायला हवं. पण जर तुम्हाला करण्यावर हाच शब्द वापरायचा असेल तर आक्षेप हा शब्द वापरा. मग ते वाक्य, हा व्हिडिओ तुम्ही आजच्या ऐवजी उद्या व्हॉट्सॲपवर शेअर करण्यावर आमचा काही आक्षेप नाही असं होईल. थांबा, मुद्दा स्पष्ट करून सांगतो, कारण अनेकांची याबाबत गफलत होते. हरकत आणि आक्षेप दोन्ही समानार्थी शब्द. एखाद्या गोष्टीला विरोध, त्याविषयी नापसंती, नाराजी म्हणजे हरकत किंवा आक्षेप. या शब्दांसोबत आपण वापरतो ती क्रियापदही सारखीच आहेत. हरकत घेतात, आक्षेपही घेतात. हरकत असते किंवा नसते, आक्षेपही असतो किंवा नसतो. पण यांच्यातलं साम्य इथेच संपतं. त्यांच्यात दोन महत्वाचे फरक आहेत. एकतर हरकत स्त्रीलिंगी आहे आणि आक्षेप पुल्लिंगी. दुसरं असं की हरकत कशाला तरी घेतात आणि आक्षेप कशावर तरी असतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही आजच्या ऐवजी उद्या व्हॉट्सॲपवर शेअर करण्यावर आमचा काही आक्षेप नाही आणि करण्याला आमची काही हरकतही नाही. पण उद्या न विसरता करा म्हणजे झालं.